नमस्कार मित्रांनो. काही चित्रपट असे असतात की जे आरडाओरड करत नाही, पण जेव्हा येतात तेव्हा थेट काळजावरच घाव करतो. 2022 मध्ये आलेला वध असाच होता. आता 2026 मध्ये संजय मिश्रा आणि नीना गुप्ता पुन्हा आलेत वध 2 घेऊन. आजचा ह्याच ट्रेलर रिलीज झाला आणि एक गोष्ट क्लिअर सांगतो की हे प्रकरण पहिल्या भागापेक्षा खूप जास्त डेंजर आणि डार्क असणार आहे. आज आपण वध 2च्या ट्रेलरचा पोस्टमॉर्टम करणार आहे. याच्यात आपण बघणार की काय नवीन आहे, काय भारी आहे आणि सर्वात मेन म्हणजे की सिक्वेल खरंच गरजेचा होता का. सगळ्यात आधी आपण थोडं मागे जाऊया. मागे म्हणजे वधचा पार्ट 1. तो का गाजला? कारण तो एक कॉमन मॅनची गोष्ट होती. एक लाचार बापाने परिस्थितीमुळे उचललेलं टोकाचं पाऊल. पण हा ट्रेलर बघून वाटते की पार्ट 2 मध्ये लाचारी संपली आणि प्लॅनिंग सुरू झाली. लव रंजन आणि जसपाल सिंग जो की डायरेक्टर आहे त्यांनी यावेळेस तीच माणसं ठेवली. परिस्थिती फक्त दुसरी निर्माण केली की जिथे सत्य आणि असत्य यांच्यामधली लाईन पुसली गेली. ट्रेलरमध्ये सुरुवातीलाच एक धक्का येतो. मागच्या वेळेस शंभूनाथ म्हणजे संजय मिश्राला बॉडीची विल्हेवाट लावताना पाहिलेलं. यावेळेस शंभूनाथ बाहेर आहे पण मंजू म्हणजे नीना गुप्ता तुरुंगामध्ये आहे. हे कसं घडलं हा सिनेमाचा एक हुक पॉइंट आहे. ट्रेलरमध्ये संजय मिश्रा पोलिसांना चकवा देताना दिसतं. त्यांचा एक काही जे डायलॉग्स आहेत जे हिंसावृत्तीचे दिसतात. कुमुद मिश्रा आणि शिल्पा शुक्ला सारखे तगडे ॲक्टर्स आहेत. त्याच्यामुळे अभिनयाच्या बाबतीत चित्रपट हा मास्टर क्लासच असणार आहे. व्हिज्युअलबद्दल बोलायचं झालं तर टोन खूप ग्रिटी आणि रिअलिस्टिक ठेवले आणि तोच मध्यमवर्गीय सेट, ती जुनी साडी आणि स्वेटर, पण वातावरण मात्र गुन्हेगारी विश्वाचं. बॅकग्राऊंड स्कोर अंगावर काटा आणणार आहे. दिग्दर्शकाने हे स्पष्ट केले की हा एक थिमोटिक सिक्वेल आहे. पण स्टोरी कदाचित पुढे नेली नसेल, पण आयडियोलॉजी तीच आहे. जेव्हा एका साध्या माणसाला कोपऱ्यात ढकललं जातो तेव्हा तो वाघ बनवूनच येतो. थोडक्यात सांगायचं तर वध 2 हा एक मसाला चित्रपट नाही, हा मेंदूला खुराक देणारा आणि सायकोलॉजिकल थ्रिलर आहे. 6 फेब्रुवारी 2026ला हा चित्रपट येतोय. माझं प्रिडिक्शन आहे जर स्टोरीत दम असेल तर हा वर्षातला सर्वोत्कृष्ट क्राईम थ्रिलर ठरू शकतो. तुम्ही पार्ट 1 बघितलाय का? जर तुम्ही बघितलं असेल तर तुम्हाला काय वाटतं? मंजू जेलमध्ये का गेली असणार? तुमची थिअरी मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.